मनोज जरांगे पाटील यांच्या आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। काल दिवसभर आणि संध्याकाळी मराठा आंदोलकाची अतिशय तारंबळ उडाली होती, परंतु आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आंदोलकामध्ये तुम्ही बघू शकता तोच जोश आणि तोच उल्हास आहे। आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व मराठा बांधव मोठ्या आनंदाने उत्सवामध्ये या ठिकाणी जल्लोष साजरा करतायत। त्याचवर हलकीच्या आणि लेझिमच्या या सगळ्या याच्यामध्ये आज आनंद साजरा करतायत। आज एवढा उल्हास आहे, आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे, तीच ऊर्जा आहे, तीच ताकद आहे तुमच्यात। तर कसे आहे, आम्ही शिवरायाचे मावळे, आम्ही आता सण असताना सुद्धा गणपतीचा चतुर्थी सण असताना किंवा लक्ष्म्या, आज आमच्या उद्या येणाऱ्या लक्ष्म्या महालक्ष्म्याचा पावलानं आम्ही आरक्षण घेऊनच गावाकडे जाणार आहे। आणि हे मराठी मावळे आहेत, काल या सरकारनं आमची परिस्थिती हलाक्याची केली, परंतु एकही मावळा डगमगला नाही। वरुण राजाचा आशीर्वाद सुद्धा आम्हाला मिळत होता आणि जसा वरुण राजा पडत होता त्याच पद्धतीनं आमचा जोश वाढत होता। आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे, आम्ही कुणावरही अवलंबून नाही। आज आम्ही आमचं स्वयंपाकाचं 15 दिवसाचं साहित्य या ठिकाणी घेऊन आलेलं मुंबईमध्ये, आणि यापुढे आम्ही जोपर्यंत आम्हाला ओबीसीतून मराठ्याला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे मराठा इथून हलणार नाही, हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे। आणि विनंती करतोय आम्ही सरकारला की बाबांनो, आम्ही हक्काचं मागतोय आरक्षण। ओबीसी आरक्षण मध्ये मराठा आहे, ते आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे, आम्ही कुणाचं हिसकावून घेत नाही। आज विविध पद्धतीने आम्ही मागण्या केलेल्या आहेत। यापूर्वी सुद्धा आम्ही आमची स्वयमानं या ठिकाणी मुंबईमध्ये आलो तरी सुद्धा मराठा समाजानं आपला स्वयं सोडलेला नाही, आणि त्या पद्धतीनेच आम्ही आंदोलन करणार, पण आरक्षण घेणारच। काल दिवसभर मोठा पाऊस होता तरी आझाद मैदानात तुम्ही आंदोलनाला होतात। संध्याकाळी जेवणाची व्यवस्था नव्हती, राहण्याची व्यवस्था नव्हती, तरीही देखील मुंबईच्या विविध भागामध्ये तुम्ही राहिलात आणि तोच उल्हास आणि तोच जोशानं पुन्हा एकदा तुम्ही मुंबईतील आझाद मैदानात परतायत। काय एकूणच सांगा, ही काल जी पाऊस चालू होता, काल महानगरपालिकेचं काम होतं इथल्या की महाराष्ट्रातले तमाम मराठा समाज मुंबईमध्ये येत आहे, तरी पण सुद्धा इथल्या महानगरपालिकेनं कुठल्याही पाण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था काही केली नाही। उलट इथल्या लोकांनी, राज्यकर्त्यांनी इथल्या हॉटेलवाल्याला, व्यावसायिकाला सांगितलं की इथल्या आलेल्या समाजाला पाणी नाही, कुठं खायला नाही, कुठं काय नाही। अरे हरामखोरांनो, तुम्ही खायचं बंद केलं, काय केलं? मराठ्याचा इतिहास आहे, उपाशी जरी राहिले तरी मराठी डगमगत नाहीत अजिबात। आणि हे जे बावनकुळेने काल परवा सांगितलं की ब्राह्मण आहे फडणवीस म्हणून, की ह्या ब्राह्मण असल्यामुळे ह्यांना विरोध केला जातोय, हे चुकीचं आहे। बावनकुळे साहेबांना मला सांगायचं आहे, 10 मार्च 2003ला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते। त्यावेळेस धाराशिव मध्ये मी स्वतः अशोकराव चव्हाणची मराठा आरक्षणासाठी सभा उधळून लावलेली आहे। आणि ही बावनकुळे सांगतो की ब्राह्मण आहे म्हणून त्याला जातीवाद, हे जातीवाद नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे, ते बी ओबीसीतून पाहिजे। आणि नाही जर दिलं तर ह्यांना सुट्टी नाही। मराठ्याचा हिसका काय असतंय ते आम्ही दाखवून देऊ। बाबा तुम्ही कुठून आलात आणि जी रात्रीची तुमची जी जेवणा खाण्याची व्यवस्था होती त्याविषयी काय सांगाल, कशी झाली आणि कुठून आलात? आम्ही लातूर जिल्हा औसा तालुका उजनी गावातून आलोय आणि भयंकर परिस्थिती हालाकीची होती रात्री राहायची। आम्ही वाशी मार्केट मध्ये राहिलो होतो, तिथं राहण्याची व्यवस्था नव्हती, तरी पण आम्ही टेम्पो घेऊन आलेलो आहे। टेम्पो मध्ये सगळी व्यवस्था केली आहे, जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था करून गाद्या सतरंजा सर्व सोबत आणलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही टेम्पो मध्ये झोपलो आणि सकाळी उठून फ्रेश होऊन इकडे आझाद मैदानावर आलो। आझाद मैदानावर आल्यानंतर आम्हाला चहा मिळाला नाही, नाश्त्याला काय मिळालं नाही, आणि इथं पाऊस चालू होता। अशा पावसामध्ये सुद्धा आम्ही तिथंच थांबलो होतो आणि रात्री आम्ही पुन्हा परत मुक्कामाला गेलो। आता सकाळी फ्रेश होऊन आलोय। आम्ही अजून एक 8 दिवस तरी इथं थांबण्याचा आमचा विचार आहे। जोपर्यंत आरक्षण घेतलं तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आणि अजून जेवढे ह्यांनी त्रास देतील, जेवढा त्रास देतील तेवढे मराठी मुंबईत दाखल होणार। यांनी जेवढा त्रास देतील तेवढे मराठी अजून मुंबईत अजून वाढण्याची शक्यता। रात्रीपासून निघालते मराठी, काय भाकरी घेऊन काय घेऊन। आता लातूर जिल्ह्यामधून 5 लाख भाकरीचं नियोजन लागलेलं आहे, ती आलेत। अरे तुम्ही बंद केलं म्हणजे काय झालं? तुम्ही उपाशी मला, तुम्ही किती त्रास देणार एवढ्या समाजाला? अरे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले या समाजानं। इथं मराठ्याशिवाय सत्ता कुणाची येऊ शकत नाही।
तुम्ही कितीही आदळता करा, आता आमच्या विरोधात तुम्ही ओबीसी उभा करता का? त्याच्यातले ओबीसीचे नेते जर सोडले तर बाकीचा सर्व समाज ओबीसीचाही मराठ्या सोबत आहे, एवढं ध्यानात ठेवावं या सरकारनं. तुम्ही कुठून आलात? हा आम्ही आलो सर यवतमाळ बोला. हा यवतमाळ जिल्ह्यामधून आलो. मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सर्व आमदार लोकांना एक निरोप द्यायचा आहे. जे काही मराठा आमदार वगैरे आहेत त्यांना माझा गोड आणि समज आहे की कृपया आम्ही मुंबईमध्ये आरक्षण मागण्यासाठी आलेलो आहोत. आपण याचं गांभीर्य लक्षात घेऊन आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. तुम्हाला वाटतं यावर तोडगा मिळेल? याच्यावर तर तोडगा निघल्याशिवाय आम्ही मुंबईत सोडणार नाही. माझा विशेष करून सर्व मराठा आमदार आणि मंत्र्यांना तुमच्या माध्यमातून निरोप आहे की कृपया तुम्ही थोडस इथं आमचा अपमानास्पद वागणूक आम्हाला देऊ नये. याच्यानंतर तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रभर फिरायचं आहे याचं भान लक्षात घेऊन आपण आम्हाला वागणूक द्यावी. नक्कीच मुंबईत आम्ही इथे एकदम शांततेप्रमाणे मराठी समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा गाजवित आहोत. आम्ही आमच्या भविष्यात लेकरा बाळासाठी आम्ही इतके काबाड कष्ट करत आहोत की आमच्या हलाखीचे दिवस सोडून सुद्धा आम्ही इथं आलो आहोत. पिका पाण्याचे दिवस शेतमजुराचे माणसं आम्ही आमच्या लेकराच्या हितबळासाठी इथं आलेलो आहोत. याचा विचार आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही भाऊ. नक्कीच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन आहे त्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहाने आणि त्याच जल्लोषामध्ये पुन्हा एकदा मराठा आंदोलक हे मुंबईतील आझाद मैदानात. मी गुणवंत दागर, ARV न्यूज, मुंबई.